पोहे घेतले आणि तसेच तोंडामध्ये सोडले. आता ते काय तुमचे म्हणजे आपण पाहिजे फोडणी दिला आपण पोहे खातो कसे पोहे खातो. पोहे सदाम देवाचे फके मारी कोरडेचे भगवंत कोरडे म्हणून पोहे सदाम देवाचे हो पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडे फके मारी कोरडे ते पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवा पोहे सुदाम देवाचे पोहे सुदाम देवा फक्त म्हणतात कोरडे पोहे मोठ्या प्रेमाने खाले. दुसरा हात भगवंत टाकणार तेवढ्याच आमच्या ऋतूने मातीने थांबवा महत्वाचा आहे. आणि अशा प्रकारे भगवंताने आता मात्र सगळं इकडं न सांगताच किती दिलं हे सुदामजीला माहिती. सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य फेरेला सुदामा ब्राह्मण दुखे दारिद्र्य फेरेला मनोन धावनी याचे भेटी लागी गेला गा मनोन धावनी त्याच्या भेटी लागी गेला गा मुष्टीभर पोयासाठी गाव सोन्याचा दिला गा सुद्धा भाव देवोनिया गाव स्वर्गाचा दिला गा विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो 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 गा. भगवंताचे त्याच्या मोबदल्यात गाव सुवर्णाचा दिला. आणि इकडे मग आता भगवंत सांगितलं आता मी माझ्या गावाकडे जाणार निघाले सुदामजी. भगवंताने त्यांना वाट लावलेली आहे. पण जाता जाता सुदामजी विचार करत आहे भगवंताची माझ्यावर केवढी कृपा आहे. काय आहे म्हणजे मी कशामध्ये आसक्त व्हावं केवढं प्रेम आहे केवढी मैत्री आहे केवढी त्यांनी सेवा केलेली आहे. पण संपत्ती मध्ये माझं चित्त काय होईल गुंतन आणि म्हणून भगवंताने मला ती संपत्ती पण दिली नाही. त्याच्याबद्दल खेद नव्हता दुःख नव्हता. आपण दिलेले मुठभर पोहे भगवंताने किती प्रेमाने खाल्लेले आहे. आणि म्हणून अशा भगवंताच्या ठिकाणी माझं सदैव काय व्हावं झडून चित्त राहावं लक्ष राहावं सत्संग घडावा. आणि अशा विचार करत करत आमच्या सुदामजी निघाले. आणि त्याच वेळेस त्यांना समोर एकदा सुंदर अशी सुदाम नगरी दिसली. आता लक्षात येत नव्हतं ही सुदाम नगरी कारण आळंदी कुठं ओळखायला येईल. आमचे नानोबा राहत असताना त्या काळात आपण ह्या 25 वर्षाच्या अगोदर येण्याच्या कालावधीत आळंदी कशी होती ना आता कुठं आळंदी ओळखायला येईल. कारण एवढे सगळीकडे 4-4, 5-5, 10-10 मजली बिल्डिंग कुठं ओळखायला येणार सुदामजींना. आणि त्याच सुदामजी कुठं पोहोचले घराजवळ पोहोचलेले आहे. पत्नी सुंदर प्रकारे आता आपले पतिदेव आलेले आहेत. आता तिनं ऐश्वर्य एवढं पण तिनं सुशिलाचं पण मला 2 मिनिटात सांगून सांगले की ज्यावेळेस पाठवलं भगवंताने विश्वकर्म्याला तर तिला विचारल्यानंतर ती म्हणते नाही मला नको अगोदर आमच्या ह्या गावाला
अगोदर त्यांचे घर सजवा, नंतर माझं सजवा. आणि म्हणून विश्वकर्माने अगोदर सगळी सुंदर नगरी बनवली, नंतर सुदाम्याचं घर बनवलं. आणि अशा घरामध्ये आमची सुशीला राहत असताना पतिदेव आलेले आहेत. आरतीचं ताट पतिदेवांचं स्वागत करण्यासाठी आलेले. सुदामजीला ओळखायला पण येत नव्हती आपली ही श्रद्धरणी. आणि अशा प्रकारे मोठ्या आनंदाने त्या घरामध्ये प्रवेश केलेला आहे. परंतु बघा आता लक्षात आलेलं आहे की आपण या वैभवामध्ये न गुंतता या वैभवाचा, या राजमहालाचा काय करा, आपण अनासक्त भावनेनं राहायला पाहिजे, त्यागपूर्वक राहायला पाहिजे. या विषयाचा आपण उपभोग न घेता, कारण आपला भगवंत भक्त आहे, आपण त्याचे भक्त आहोत, आपले ते सेव्य आहे, आपण सेवक आहोत. आणि म्हणून त्यांनी त्याचाही सगळ्या संपत्तीचा त्याग केला. आणि भगवंताला जसं त्यांनी प्राप्त करून घेतलं, आम्हीही सुद्धा त्यात प्राप्त करून घ्यावं. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. या यदुवंशाला कसा शाप लागला ते आपण ऐकणार आहोत. पहा, विचार कर. म्हणजे शुकाचार्य जे आहेत परीक्षित राजाला सुंदर प्रकारे हे कथामृत जे आहे पान करत असताना भगवंत विचार करत आहेत की खरोखर माझ्या आश्रयाला असल्यामुळे आणि वैभवाला काही कमी होती का भगवंताच्या. आणि म्हणून हा यदुवंश जो आहे अत्यंत उन्मत्त झालेला आहे, ज्यांच्यावर विजय मिळवणं कोणालाही शक्य नाही. आणि म्हणून आपल्या देखतच आपण काय करायला पाहिजे, यांच्या परस्परामध्ये कलह निर्माण करावा आणि हा सगळा वंश जो आहे तो नष्ट करावा. एवढंच आता काम आपलं भगवंतांनी म्हटलं की माझं शिल्लक राहिलेलं आहे. आणि नंतर मला कुठं जायचं म्हणे, परमधाम. जसं आपलं एक दिवसाचं काम शिल्लक राहिले, उद्या माऊलींचा समाधी सोहळा आहे म्हणले, उद्या लवकरात लवकर करा म्हणे, काला उद्या मध्ये. गोपाल कृष्ण भगवान की जय. भगवंताला परमधामाला जायचं होतं, आम्हाला कुठं जायचं बघा. आणि म्हणून अशा प्रकारे भगवंताचा हा सत्य संकल्प होता की मनामध्ये आता काय करायचं, आपल्या वंशाचा आपल्याला संहार करायचा. आता जिथं भगवंताने अशा प्रकारचा मनामध्ये निश्चय केलेला आहे तर त्यास काय सांगता येईल. शुकदेवजी सांगतात. असं असल्यानंतर परीक्षित राजा विचारतो, अहो म्हणतात यदुवंश कसं आहे, म्हणतात सुंदर आहे, भगवत भक्त आहेत, भगवंत म्हणजे सगळ्यांची सेवा करणारे आहेत. कृष्ण परमात्म्याच्या ठिकाणी त्यांची चित्तवृत्ती जडलेली होती. पण आता भगवंत म्हणतात त्यांना शाप कसा दिला म्हणतात. त्यांनी काय शाप दिलेला आहे, तर शापाचं स्वरूप काय आहे असं ज्यावेळेस परीक्षित राजा विचारतात त्यावेळेस सांगता शुकाचार्य की खरोखर म्हणतात भगवंत त्या आता वसुदेवांच्या घरी किंवा द्वारकेमध्ये राहत होते, पण कशा पद्धतीने राहत होते की खरोखर आता आपण यात काळ रूपाने निवास केलेला आहे. आणि म्हणून एक दिवशी म्हणतात काय सगळ्या ऋषींना सांगितलं त्यांनी काय करा, तुम्ही पिंडारक क्षेत्रामध्ये जा. कोण कोण दुर्वासा मुनी आहे, भृगु, कश्यप, वामदेव, वशिष्ठ, नारद यांना आधी पाठवलं पिंडारक क्षेत्रामध्ये. ते आहे द्वारकेच्या जवळ.
आणि म्हणून एक दिवशीचा प्रसंग आहे. यदुवंशातील काही विद्यार्थी होते, मुलं भगवंताला या 16,108 अष्टनायिका ते मुलं कमी होते. एकाला 10 मुलं आणि एक कन्या होती. मग त्याच्यातला म्हणता हा सांबा नावाचा जो होता म्हणजे जांबवतीचा पुत्र, त्याला स्त्रीचा वेश दिला गेला. पण कसा दिला? गर्भवती स्त्रीचा. आणि सगळे हे छोटे छोटे बालक ऋषीकडे गेलेले आहेत आणि त्यांनी आपला मुलाला सांगितला की ही गर्भवती आहे, आता हिला काय होणार, मुलगा होईल का मुलगी होईल असं त्याने विचारलं. आमची तर इच्छा आहे की हिला मुलगा झाला पाहिजे आणि म्हणून तुम्ही काय होणार ते सांगा. असं जेव्हा आता विचारायला पाहिजे, पण याच्यातून आपल्याला शिकवलं की आम्ही कोणते प्रश्न विचारावे. आम्ही पारमार्थिक प्रश्न विचारायला पाहिजे की व्यावहारिक प्रश्न विचारायला. आपल्याला गीतेमध्ये पण सांगताना अर्जुनानं पण प्रश्न केलेला आहे भगवंताला. आणि जर परीक्षित राजे सुद्धा शुकदेवांना प्रश्न करतात, पण कोणता प्रश्न करावा हे महत्वाचं आहे. आम्ही घरातले नाही प्रश्न विचारायचे असेल तर आम्ही कशावर, कारण हे परमतत्व काय आहे, किम तत् ब्रह्म किम अध्यात्म असा प्रश्न केलेला अर्जुना. ब्रह्म म्हणजे काय आहे, अध्यात्म कशाला म्हणायचं, अधिदैव कशाला म्हणायचं, आधी भौतिक कशाला म्हणायचं, हे सगळे प्रश्न विचारले. किंवा आमची जी इंद्रिय आहेत, आमचे मनोवृत्ती जी आहे ती आम्हाला काय करता येत नाही, आवडता येत नाही. आता केनम प्रयुक्तोयम असं म्हटलं, कोणाच्या प्रेरणेमुळे आम्ही याच्यामध्ये प्रयुक्त होतो ते तुम्ही मला सांगा, असा प्रश्न 3ऱ्या अध्यायात केलाय. आणि म्हणून तसा प्रश्न विचारा. आता या मुलांचं चुकलं म्हणजे आम्हाला शिकवलं की संतांकडे जावं, तर घरातलं आम्ही न विचारता देवाचं विचार. इंद्रिय आम्हाला कशी ताब्यात घेता येईल, क्रोधावर कसं आम्हाला मात करता येईल, कारण देवाला आम्हाला आपलं कसं करता येईल, हे प्रश्न विचारा. आपण नाही विचारलं. आणि म्हणून त्यांनी विचारल्यानंतर साधू संतांनी पाहिलं हे आपली चेष्टा करीत आहेत. जरी भगवंताची मुलं असली म्हणून काय झालं, सांगितलं मूर्खांनो, हिला न कन्या होईल न पुत्र होईल, तर हिच्या पोटी मुसळ निर्माण होईल, तो तुमच्या सगळ्या फुलांचा काय करील, संहार करेल. असं म्हटल्यानंतर काय झालं, घाबरलेले हे सगळे. यांनी मुसळ निघाला म्हणून असं घाबरले नसते, पण पुढचं सांगितलं की तुमच्या सगळ्या फुलाचा संहार. आता मात्र यांना भयभीत झालेला आहे. त्यांनी ताबडतोब त्याचा वेश काय केला, उतरल्या बरोबर त्या काय झालं, त्याच्यातून लोखंडाचं मुसळ पडलं बाई. घाबरले बरं का, आणि ते मुसळ घेऊन आले. त्यांचे चेहरे एकदम भयभीत झालेले होते. आणि ज्या उग्रसेन आपल्या राजसभेमध्ये बसलेले आहेत त्या ठिकाणी ते आले आणि त्यांनी काय घडलं कसा शाप लागला ते सगळे इत्थंभूत सांगितलं आणि मुसळ पण लागला. आता त्यांना वाटलं ठीक आहे, महात्म्यांचा हा जो शब्द आहे तो कधीही खाली जात नाही, आता होणार म्हणजे होणार, याच्यात काही बदल करता येणार नाही. तरी पण जेवढा आपला प्रयत्न करता येईल त्यांनी केला. ते लोखंडाचं सगळं चुरा केलेला आहे आणि तो लोखंडाचा काही एक भाग थोडासा राहिला होता, बाकीचा सगळा चुरा झाला होता, तो समुद्रामध्ये टाकून दिलेला आहे. तुकडाही टाकला, ते चुराही. आता ते तुकडा होता ते एका मासुळीने गेला आणि चुरा जो आहे लाटावर सगळीकडे इथं समुद्राच्या किनाऱ्यावर चौघडीकडे पसरला आणि त्याचं लव्हाळून नावाचं गवत निर्माण झालं. तो समुद्रात जो मासा होता त्या माशाने तो लोखंडाचा तुकडा गिळला आणि एका काय केलेलं त्या माशाला पकडलं व्याधानं आणि त्याच्यातला जो तुकडा होता त्याचा काय केला, तो बाणाच्या टोकाला त्यांनी लावला. असा भगवंताचा शाप जो आहे तो बदलू शकत नाही, हे मला एवढं सांगायचंय. आणि असं सांगतात शुकदेवजी सांगतात, राजा परीक्षित भगवंत द्वारकेमध्ये होते त्याच वेळेस पहा भगवंताला दिवस रामचंद्र प्रभूला सुद्धा भेटायला आले, कारण तुमचा आता कालावधी संपला, तुम्ही आता काय करा, स्वतः गमन करा. तसं भगवंताला सुद्धा. आणि म्हणून भगवंताला भेटण्यासाठी जेव्हा आलेले होते ना, तर मग आमच्या लक्ष्मणाला बाहेर बसवलं किंवा आत कोणालाही प्रवेश करू द्यायचा नाही. पण त्यांना प्रवेश आता आल्यानंतर अत्यंत क्रोधी आलेले असल्यानंतर त्यांना जाऊ द्यावं लागलं, ती गोष्ट वेगळी, मला ते सांगायचं नाही. पण इथं भगवंत द्वारकेमध्ये बसलेले आहेत त्यावेळेस
ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जे आहे सनकादी ते आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेले आहेत, भगवान शिवजी आलेले आहेत, मरुदगण सुद्धा आलेले आहेत, सगळे ऋषी, अंगरीषा ऋषी, किन्नर सगळेचे सगळे काय झाले आहे की भगवंताच्या दर्शनासाठी सगळे आलेले होते. आता भगवंताचं एवढे ऐश्वर दैदिप्यमान द्वारकापुरी ते पाहिलेले आहे, सगळ्यांचे नेत्र तृप्त झालेले आहे भगवंता. आणि जे सगळे म्हणाले आता आपल्याला कधी आपल्याला काय करायचं आहे की आता आपल्याला यायला तुमचं कार्यक्षम आहे, तो पूर्ण झालेला आहे, तर लवकरात लवकर तुम्ही काय करा, आता या म्हटले आपल्या ठिकाणावर. असं ज्यावेळेस म्हटल्यानंतर ब्रह्मदेवाने प्रार्थना केली भगवंता की पृथ्वीवरचं जर तुमचं काय आहे, कारण तुम्हाला पाठवलं होतं कशासाठी, अधर्माचा नायनाट करण्यासाठी, दुष्टांचा संहार करण्यासाठी, तर तो पृथ्वीवरचा भार तर कमी झालेला आहे. आणि म्हणून आता काय करा, प्रार्थना केली की चांगल्या तऱ्हेने तुम्ही आता इकडे या. असं म्हटल्यानंतर सगळ्या देवतांनी स्तुती केली होती भगवंताची. कोणाची? कृष्ण परमात्म्याची. ब्रह्मदेवाने केली, शंकराने केलेली आहे, राहून सुद्धा सगळी स्तुती केलेली आहे. तुम्हाला यदुवंशामध्ये तुम्ही अवतार धारण केला आणि आता कलियुग आता येणार आहे. आणि म्हणून काय सांगायला पहा, कारण तुम्हाला येऊन किती दिवस झाले हो, म्हणजे आपल्याला येऊन किती दिवस झाले, कोणी पंचमीला आला असेल, कोणी नवमीला आलं, कोणी दशमीला आलं. भगवंताचा येऊन कालावधी झाला होता 125 वर्ष झाले होते. आणि म्हणून आता कोणतंही कार्य तुमचं शिल्लक राहिलेलं नाही. आणि म्हणून आपल्या परमधामामध्ये आपण चलावं, तिथला कारभार तुम्ही सांभाळावा. असं ज्यावेळेस ब्रह्मदेवाने कृष्ण परमात्म्याला विनंती केल्यानंतर कृष्ण परमात्मा म्हणतात ठीक आहे, तुम्ही जसं म्हणता ते बरोबर आहे, आणि मी सुद्धा ठरवलेलं आहे की माझं काम पूर्ण झालं की मी येणार आहे. म्हणजे मग अजून पूर्ण झालं नव्हतं भगवंत म्हणता पृथ्वीवरला भार उतरला, परंतु या पृथ्वीवर असणारा जो यादव कुळ आहे तो अत्यंत पराक्रमी आहे, शौर्य आहे, संपत्तीने उन्मत्त झालेला आहे. आणि मग त्यांना जर जिवंत ठेवून तिथून जर मी निघालो तर कठीण होणार आहे. आणि म्हणून असा उच्छृंखल असणारा यदुवंश जो आहे तो नष्ट करता केल्यानंतरच मी काही निघून येईन. कारण तुमची जी मर्यादा आहे त्या मर्यादेचं उल्लंघन भगवंत सुद्धा करणार. तर मग बघा आता गोपाल कृष्ण भगवान आम्हाला सुद्धा दंडकच घालून दिलेला आहे. आपल्या आयुष्याची मर्यादा काय आहे आणि आपण कुठपर्यंत आपण भगवंताचं सेवा करावी, कधी आपण निघून जायचं. म्हणून निघून जाण्याच्या अगोदर आमचं सगळं कार्य संपन्न व्हायला पाहिजे. आणि शुकदेवजी सांगतात राजा परीक्षिते, ब्रह्मदेव आदी सगळे जे देव नमस्कार भगवंताला घातलेला आहेत, निघून गेलेले आपल्या ठिकाणावर. इकडं द्वारकेमध्ये मात्र पुन्हा मोठमोठे आपले शकुन होऊ लागले. यदुवंशातले श्रेष्ठ श्रेष्ठ जे आहेत कृष्ण परमात्म्याकडे आलेले आहेत, त्यांनी आपलं सांगितलं काय चाललेलं आहे. आणि म्हणून भगवंताने याच्यात पुष्कळ प्रयत्न आहे, आपल्याला याच्यातला महत्वाचं सांगायचं आहे. आता भगवंत गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षिती राजा म्हणतात भगवंताने आता हे ठरवलेले आहे, तर काय घटना घडली रे पहा. कृष्ण परमात्मा ज्यावेळेस जाणार आहे तर त्यावेळेस असा प्रसंग निर्माण झालेला आहे सुंदर. तर सगळी तिकडची पूर्ण तयारी झालेली होती. इकडं द्वारकेमध्ये हे तर भयंकर उत्पात होऊ लागले होते. आता मात्र इथं भगवंत म्हणता एक क्षणभर सुद्धा आपल्याला थांबता कामा नाही. सर्वांचे सर्वांनी, कोणी असो, स्त्रिया असो, मुलं असो, म्हातारे असो, असं जे शंखोद्धार तीर्थ आहे त्या ठिकाणी जी सरस्वती नदी, मी सांगितलं सरस्वती नदी आपल्याला दिसत नाही, एक मानव बांधवला दिसते. आणि कुठे दिसते म्हणजे पिंडार क्षेत्रामध्ये, तिथं पश्चिम वाहिनीची नदी वाहते, त्या ठिकाणी आपल्याला जायचं.
आपण त्रिवेणी संगमावर जरी गेलं तरी आम्हाला सरस्वती नदी दिसत नाही, तिथं गंगा यमुनेचा संगम तो स्पष्ट दिसतो आणि आमची सरस्वती माता ही गुप्त वाहते. तर अशा ठिकाणी आपल्याला पवित्र ठिकाणी जायचंय, एकाग्र चित्ताने आपल्याला भगवंताचा अभिषेक करायचा आहे, देवदेवतांचं पूजन करायचं आहे आणि जेवढं आपल्याला दानधर्म करतात पहा, म्हणजे आपल्याला शिकवलं. आणि मी तुम्हाला एकदा सांगून जाते, गेले की नाही मला माहित नाही, कारण 3 दिगाला द दिलं म्हणून सांगितलं. जेव्हा देवता, दानव आणि मानव गेले तर भगवंताकडे प्रार्थना केली, तर भगवंताने तिघालाही द दिलं. देवतांना द दिलं म्हणजे तुम्ही दमन करा, मानवांना द दिलं आम्हाला काय सांगितलं, दान करा, आपल्याला दान शिकवलं. आणि असुरांना द दिलं तर त्यांना दया करायला शिकवलं, कारण ती क्रूर असतात, निष्ठुर असतात. आणि म्हणून प्रत्येकाला आपापल्या साधनेमध्ये राहा. मग आपण इथं मानव देहामध्ये आलो तर आम्ही जी काही संपत्ती कमवलेली आहे तर त्या संपत्तीचा आम्हीच उपभोग न घेता त्याचा काही दान धर्मामध्ये लागला पाहिजे. मग ते मंदिर असो, आश्रम असो, तीर्थक्षेत्र असो, अन्नदानाच्या रूपाने, वस्त्राच्या रूपाने, कोणत्या ना कोणत्या रूपाने आमचं दान व्हायला. आणि म्हणून तिथे भरपूर दान केलेलं आहे. जे देत आहेत म्हणजे निश्चित धनच द्या नाही, जी वस्तू आपल्या संसारात लागते त्या वस्तूचं आम्ही दान करायचं. दान काढणं म्हणजे त्या वस्तूचे आसक्ती, त्याच्यावरचा लोभ तो आपण काढणं. आणि जेव्हा लोभ काढू तरच आम्ही तेव्हा करतो, कारण लोभ हा नरकाचा दरवाजा आहे भगवंतांनी सांगितलं. तर असं म्हणून असा हा त्यांनी काय केलं, पूर्ण सगळ्यांनी भरपूर दान दिलेलं. कारण हा विधी जो आहे अमंगलाचा नाश करणार आहे, मंगलता प्रदान करणार आहे. म्हणून देवतांचं पूजन केलं, संत महंतांचं पूजन केलं, गायीचं पूजन केलेलं आहे. कृष्ण परमात्म्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी सगळं काय केलं, ठर केले. आणि त्या प्रभात क्षेत्राकडे गेल्यानंतर पहा, ही केल्यानंतर सगळे, पण त्यांची पुन्हा ठरल्याप्रमाणे महात्म्यांचा जो शाप आहे त्याप्रमाणे आता त्यांची बुद्धी बदलली. एवढं मंगल कृत्य करून सुद्धा भ्रष्ट झालेले आहे. त्यांनी काय केलेलं आहे, मद्य पान केले आणि मद्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. आणि म्हणून कोणी कोणाला ओळखायला तयार नाही. आपल्या जवळचे आहेत का दूरचे आहेत काहीच त्यांनी पाहिलेलं नाहीये. एकमेकाशी त्यांनी काय करायला, झगडे करायला सुरुवात केली, भांडण करायला सुरुवात केली. एवढं भांडण केलं की त्यांनी आपल्याजवळ आणलेली जी शस्त्रास्त्र सामग्री होती त्यांचा उपयोग केला. आणि झुंडी काय झाली, आता मरून पडू लागले, एकमेकाला मारायला सगळे घायल झाले, कुणाची काय होतात अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच वेळेस भगवंताच्या रथावरचा जो ध्वज होता तो उडून गेलेला निघाला इकडं. आता जेवढी सामग्री होती ती संपली सामग्री. मग आता काय करायचंय, मग आता त्यांना एवढी त्यांची बुद्धी झाली की महात्म्यांचा शाप आहे. आणि म्हणून ते समुद्रा किनाऱ्यावर असणारे जे लवाळ नावाचं गवत होतं त्यांनी उपटलं आणि एकमेकाच्या अंगावर त्यांनी सपासप मारायला सुरुवात केली. ते लोखंडाचा चुरा होता ना, ते कमी होतं का? आणि एकमेकाला मारल्यामुळे कृष्ण परमात्मा स्वतः प्रत्यक्ष पाहिजे. म्हणून याच्यात सांगितलं आहे की देव जरी असले तर आम्हाला त्याच्या दुःखातून सोडू शकत नाही. केल्या कर्माचा भोग जो आहे तो आपल्याला भोगावा लागतो. रोखलं नाही भगवान, प्रयत्न केलाच नाही प्रयत्न. अशी हे अविचारी मायेने मोहित झालेले. आणि म्हणून सगळे शेवटी बलरामाने विचार केला आता आपण इथं राहता योग्य नाही. आणि म्हणून काय झालेलं आहे, बलरामजी निघून गेलेले आहेत, समुद्र किनाऱ्यावर गेलेले आहेत, एकाग्र चित्त केलेलं आहे, परमात्मा चिंतनामध्ये ते काय झालेले आहेत, रममान झालेले आहे. आणि अशा प्रकारे भगवंताशी चित्त जोडून या देहाचा त्यांनी त्याग केला. इकडं म्हणता महात्म्यांचा शाप होता, भगवंताने पाहिलं. आता याच्यात काही करू शकत नाही. भार आपल्याला आता जेवढा उतरायचा आपण उतरलं केलेला आहे. आणि म्हणून ज्यावेळेस त्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर आल्यानंतर भगवान बलरामाला पाहिलं आता आपण सुद्धा इथं राहायचं नाही. आणि त्याच वेळेस भगवंताने काय केलेलं आहे, पिंपळाच्या झाडाखाली भगवंत बसलेले आहे. भगवंत जसे आले तसंच जाताना चतुर्भुज भगवंताने धारण केलेले आहे. लख असा सगळीकडे प्रकाश पडलेला आहे.
भगवंताच्या छातीवर वत्स चिन्ह शोभून दिसत होतं. भगवंताने पितांबर धारण केलेला होता, शेला घेतलेला होता. अत्यंत मंगलमय असं त्यांचं रूप दिसत होतं आणि मुखकमलावर हास्य, कुरळे केस जे आहेत ते शोभून दिसत होते. भगवंताचे नेत्र कमल जे आहे अत्यंत सुंदर. आणि अशा भगवंताने आपल्या त्याच वेळेस काय केलेले पहा. प्रत्येक अवयवामध्ये त्यांच्या दागदागिने होते. गळ्यामध्ये वनमाळा, शंख, चक्र, गदा, पद्म भगवंताने आपल्या हातामध्ये धारण केलेले वाटते. आणि अशा वेळी भगवंत जेव्हा बसले खाली, उजव्या मांडीवर डावा मांड्याचं काय केलेलं आहे त्यांनी पाय ठेवलेला आहे. आणि अशा अवस्था बसल्यानंतर त्याच वेळेस हा जरा नावाचा जो व्याध होता ना, त्याने आपल्या धनुष्याच्या टोकाला जो महात्म्यांचा शाप लागला ते जोडलं. असा बाण जो आहे त्याला वाटलं की त्या पिंपळाच्या, कारण दिवस मावळ त्याला चाललेला होता, सूर्याचे किरण पडलेले होते आणि त्याला ओळखायला आलं नाही की कोण हरिणच आहे असं वाटलं. जसं दशरथ राजाला सुद्धा काय वाटलं, पाणी पिण्यासाठी हरिण आलेलं असं. पण आमचा श्रावण बाळा दशरथ राजाला थोडं माहित होतं, बाण मारला. तसं त्या व्याधानं सुद्धा काय केलेलं आहे भगवंताला म्हणून समजून नाही मारला, हरिण समजून त्याने बाण मारला. बाण मारणं झाल्या तो जवळ येऊन पाहतो तर प्रत्यक्ष अखिल ब्रह्मांडाला एक परमात्मा पाहिला, भयभीत झालेला आहे. भगवंताच्या चरणाला नमस्कार घातलेला आहे. खरोखर हे मधुसूदना, अजानता कृतमिदं पापेन मधुसूदन क्षन्तुमर्हसि पापस्य उत्तम श्लोकमेन घ. प्रभो, केवढा मी पापी दुष्ट आहे, मला समजलेलं नाही. आणि म्हणून मी तुम्हाला काय केलेलं आहे, मला वाटलं की हरिणच असं म्हणून मी काय केले, बाण मारलेला आहे. खरोखर माझं मी कसंही म्हणा, कळून मारलं तर मारू शकत नव्हतं, पण न करता जरी मारलं तर मी पापीच आहे. आणि म्हणून आपण मला काय करा, क्षमा करा. नतमस्तक झालेला आहे. भगवंताने सांगितलं ठीक आहे, कारण त्यांनी सांगितलं मी तुमचं स्मरण केलेलं आहे. आपण तर प्रभू व्यापक आहात, जाणणारे आहात, अज्ञान अंधकार नष्ट करणारे आहात. कारण पहा, देवही आमचं अज्ञान दूर करतो आणि संतही नाही. म्हणून अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितेन तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून काय करा, कारण माझी ही अज्ञान ग्रंथी जी आहे ती आपण नष्ट करावी, माझ्यावर कृपा करा. जसं आपण अंधाराचा नायनाट आपण प्रकाशाने करतो रात्रीच्या वेळेला, दिवसात सूर्य करतो, आणि म्हणून तसं मी पापी आहे, अधम आहे, अज्ञानी आहे. आणि म्हणून तुम्ही माझा हा पापाचा भाग जो आहे, अज्ञानाचा भाग जो आहे तुम्ही नष्ट करा, मी अपराध आहे असं ज्यावेळेस म्हटल्यानंतर खरोखर मायेने माझे नेत्र झाकले गेलेले आहे, मी काही वर्णन करू शकत नाही. कृष्ण परमात्मा म्हणतात ठीक आहे, भिऊ नकोस, उठ, तू जे मारलास ते बरोबर मारलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तू माझ्या मनासारखंच केलं भगवंत म्हणाले, कारण भगवंताला जायचंच होतं ना. आणि म्हणून सांगितलं की ज्याची प्राप्ती मोठ्या मोठ्या पुण्यवानांना सुद्धा होऊ शकत नाही, पण ते असलं फल मिळणार आहे. माझी आज्ञा आहे, तू कुठं जा, स्वर्गात जा. ठीक आहे, सुखदेवजी सांगतात राजा परीक्षिते, अशा प्रकारे दारुकाने तिथं पाहिलेले भगवंत पिंपळाच्या झाडाखाली आसनस्थ बसलेले आहे, तूही तिथे आलेला आहे. त्याचबरोबर भगवंताचे जेवढे काय आयुध होते, शंख, चक्र, गदा, पद्म जे आहे ते काय झालेलं आहे, गेलेले म्हणून ते गेलेले आहे. आणि भगवंताच्या डोळ्यातून अश्रूच्या धार, नाही, दारुकाच्या डोळ्यातून अश्रूच्या धार लागल्या. तो रथातून खाली ओढलेला आहे, भगवंताच्या चरणाला साष्टांग नमस्कार घातलेला आहे. आणि तो अस्वस्थ झाला आणि त्याच्या देखतच निघाल गेलेले आहे. आणि पाठोपाठ
भगवंत म्हणतात हे जर गेलेलेच आहे, आता मी सुद्धा काय हे जाणार आहे. तर अशा प्रकारे भगवंताने या इहलोकातली यात्रा जी आहे संपवण्याचा निश्चय केला. दारुकाने भगवंताला प्रदक्षिणा घातलेली आहे, नमस्कार घातलेला आहे, खिन्न मनानं तो निघून गेलेला आहे. इकडं भगवंत द्वारकेतून निघाले. आता कुठं चालेल पहा. शुकदेवजी सांगतात राजा परीक्षिते, कारण भगवंत आता येणार. जसं आळंदीहून पालखी माऊलींची जाते पंढरपूर, तिथं पण काय केलं जातं, जात असताना वाटेमध्ये ठिकठिकाणी माऊलींचं स्वागत केलं जातं आणि तिकडून परत येताना इकडे स्वागत केले जाते की नाही. तसं भगवंत ज्यावेळेस या मृत्यू लोकांमध्ये येत होतात तेव्हाही सगळ्या देवदेवता त्यांना त्यांच्या पुष्पवृष्टी केली. आता भगवंत या मृत्यू लोकातून वैकुंठ लोकाला स्वतःगमन करणार आहे. तर त्यावेळेस सुद्धा ब्रह्मदेव आलेले आहेत, भगवान शिवजी पार्वती सहित आलेले आहेत, इंद्र सुद्धा आपल्या पत्नी सहित आलेला आहे, सनकादी पुरुष आलेले आहेत, गंधर्व विद्याधर वेग अप्सरा उत्कृष्ट प्रकारचं नृत्य करू लागले. गंधर्व गीत जे आहेत ते गौरवलेले होते आणि अशा प्रकारे सुंदर प्रकारचं गायन चाललेलं आहे. सगळं आकाशामध्ये विमानांची दाटी झालेली आहे, पुष्पवृष्टी चाललेली आहे आणि नगारे वाजू लागलेले आहेत. कारण भगवंताच्या पाठोपाठ काय निघालं, सत्य, धर्म, कीर्ती, धैर्य, लक्ष्मी सुद्धा. अशा प्रकारे भगवंताने वेगवेगळ्या प्रकारे लीला केल्या, अंतर्धान पावलेले आहे. तर आपण इथपर्यंत म्हणजे भगवंताची जी कथा आहे मग आपण ती सकाळी उठून भगवंताला नमस्कार करू शकतो, एकाग्र चित्ताने भगवंताचं कीर्तन करू शकतो, म्हणजे नामस्मरण करू शकतो, कथामृत सुद्धा आपण पान करू शकतो. आणि आपण असं जर केलं तर भगवंताचं परमपद जे आहे ते तुम्हा आम्हाला सुद्धा काय होऊ शकतो, प्राप्त होऊ शकतो. अशा प्रकारे हा ग्रंथ जो आहे अत्यंत श्रेष्ठ आहे. भगवंताचं कार्य, भगवंताचं कर्म जो श्रद्धेनं काय करतो, पठण करतो, सर्व प्रकारच्या पापातून तो सुटतो, मुक्त होतो. अशा भगवंतांच्या लीलांचं आपण नेहमी करता श्रवण करावं, सांगतात सांगावं. जर आपल्याला याचं पारायण करायचं असेल तर पारायण करून आपण भगवंताची पराभक्तीच्या माध्यमाने भगवंताला आपलं करू शकतो. दशमस 11 स्कंद समाप्त झाले. गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोविंद बोलो, राधारमण हरि गोपाल बोलो, राधारमण हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो, गोविंद बोलो हरि गोपाल बोलो. आचार्य भगवान की जय. आता हा 12वा स्कंद जो अत्यंत महत्वपूर्ण, जे आमच्या शुकाचार्याने परीक्षेला जो अंतिम उपदेश, आता 7वा दिवस आहे, जे रोजच सांगतच चाललेले होते पहिल्या दिवसापासून. आजचा 7वा दिवस परीक्षित राजाच्या जीवनातला उगवलेला आहे. जे म्हणतात हे आतापर्यंत मी तुला 11व्या स्कंदापर्यंत सांगितलं, हे राजन आता तुझे मी मरेल, तक्षक मला दंश करणार, ही जी अज्ञानाची वृत्ती आहे ती आता तू विचार करून सोडून दे. कोण म्हणाले? शुकदेवजी सांगतात राजाला की आता कारण तू मरणार आहेस का न मरणार, कारण मरणार कोण आणि न मरणार कोण, या दोन्हीचाही निवाडा भगवंतांनी केलेला आहे. की जे उत्पन्न होतं ते शरीर आणि मरतं ते शरीर. आत्मा न उत्पन्न होतो न मरतो. मग आपण आत्मा आहोत, देव आहोत, काही देह म्हणजे मी आहे, ही देह मी आहे ही म्हणणं अज्ञानाची वृत्ती आहे.
पशुवृत्ती आहे आणि म्हणून ही सोडून दे. आता परीक्षित राजाला सांगितलं का तुम्हा आम्हाला सुद्धा सांगितलं, सर्वांना आपल्याला सांगितलंय, पण झोपेत काही कळणार नाही, हे लक्षात ठेवा. एवढी कशी गाठ झोपलं का तसं म्हणून म्हणतात तू कधी जन्म आपण कधी जन्मलत का म्हणले, जन्माला परमात्मा जे परमात्म्याचं स्वरूप आहे, जे शुकाचार्याचं स्वरूप आहे तेच परीक्षित राजाचं आहे, तेच तुमचं आमचं आहे. आम्ही सुद्धा त्याच्यात वेगळे नाही, एवढं लक्षात ठेवा की आम्ही कोण आहोत. देव, देव हा मरत नाही, जन्मत नाही. मरणार हे शरीर, जन्मणार हे शरीर, पण आपण शरीर नाही, तर आपण देव असा निश्चय करा. परीक्षित हे भागवत हे सांगतो, अध्यात्म हे ज्ञान आहे, हे शुद्ध ज्ञान आहे, पवित्र ज्ञान आहे. आणि दुसरं कशामध्ये होईल का? ज्ञानासारखी पवित्र दुसरी कोणतीच नाहीये, हे ज्ञान आहे भागवतात. आणि हे ज्ञान आपल्याला पचनी पडण्यासाठी, कळण्यासाठी आम्हाला पुन्हा पुन्हा वेळोवेळी नाम करा, नाम कीर्तन, कारण कीर्तन करा, श्रवण करा असं सांगितलं ना. त्याच्यामध्ये काय की कीर्तन करा म्हणजे स्वतः आम्ही साधना करा, नामस्मरणाची साधना करा, श्रवणाची साधना करा असे. तर म्हणून तू नष्ट न होणार आहेस. म्हणजे कसा आहेस तू? ज्याप्रमाणे बीजापासून काय होतं, आपण शेतकरी आपल्याला सगळ्याला माहिती आहे की आपण पाऊस आला तर जमिनीमध्ये काय टाकतो, कोरड्या जमिनीमध्ये आपण बीज टाकतो का ओल्या जमिनीमध्ये टाकतो? ओल्या जमिनीमध्ये टाकतो. कोरड्या जमिनीमध्ये टाकल्यावर अंकुर उत्पन्न होतो का अंकुरच फुटत नाही? तसं आमचं अंतःकरण भक्तीनं युक्त, श्रद्धेनं, प्रेमानं युक्त असलं तर निश्चित आपल्यात अंकुर उदयाला येतोच. म्हणतात जसं बीजापासून अंकुर होतं, पण अंकुरापासून पुन्हा काय होतं? आता सगळे ज्वारी पेली गेली, पण ज्वारी वाढल्यानंतर त्याला कणीस लागल्यानंतर काय होतं? ज्वारीच होते काय होतं? जरी बीजापासून अंकुर झालं म्हणजे ज्याचं जरी काय म्हणतो आपण त्याला कडबा, पण कडब्याला झाला, पण पुढे वरी कणीस लागलं ना त्या कणसात काय ज्वारी. मग तसं एका म्हणजे बीजापासून अंकुर, अंकुरापासून बीजाची उत्पत्ती होते. तसं हे म्हणतात हा झाले सगळा संसार, पुत्र पौत्र अधिक काय आपल्या संसारामध्ये. पण हे उत्पन्न होणारे नाहीच होतात, पण आपण मात्र नाहीसे होणार. जसं लाकडापासून अग्नी निर्माण होतो, पण अग्नी हा लाकडाहून वेगळा आहे, कसा आहे? तसं शरीराहून आपण, जसं आपण आता हॉलमध्ये बसलो ना, पण आता तुम्ही हॉल आहेत का ह्या हॉलाहून वेगळा आहे? या खांब्याला हे दरवाजा गेट आहे, हे तुम्ही आहेत का? या आपण संस्थेमध्ये बसलेलो, या संस्थेत आपण वेगळे. तसं या देहात जसं तिथं इथं बसलो तसं आपण देहात आपण आहे. देहाच्या आत असणार जे ज्याच्यामुळे हे शरीर बोलतं, ज्याच्यामुळे कान ऐकतात, ज्याच्यामुळे डोळे पाहतात, तर ते तत्व मात्र याच्यावर वेगळे. जसं तुम्ही कपडे घातले ना अंगामध्ये, कपडे म्हणजे तुम्ही आहेत का कपडे तुम्ही वेगळे? कसं कपडे म्हणजे तुम्ही आहेत का? नाही, कपड्यां वेगळे केले. तसं या देहाहून आपण वेगळे, हे लक्षात ठेवा. आहे आपल्या अंगावर दागिने जरी असले तर तुम्ही सोने का दागिना आहेत का तुम्ही? का त्या दागिन्याहून वेगळे? तसं इथं सांगितलेलं आहे की आपण या देहात जरी असलो तर त्याच्यातला देह वेगळा आहे, आत्मा वेगळा. जसं तुम्ही कणीस पाहिले ना, कणिसामध्ये काय गोंडर आहे का? दाणे आहेत. आपण तुम्ही दाणे घेतात तर गोंडर घेतात. जर गोंडर आलं तर त्याच्यातलं काढून टाकतो तर काय करतो? काय करतो? आता केळ जलतं वाटतं. आपण केळ कसं खाल्लं? साल्टा सगळं खाल्लं का त्याच्यातला ते कळालं की नाही? साल्ट काढले पाहिजे, आतला गाभा घेतला पाहिजे. मग तसं हे शरीर त्या केळाच्या साल्टाप्रमाणे आहे, आणि आत्मतत्व जे आहे ते केळाच्या वर, ते आपण एवढं आपल्याला म्हणजे वेगळे नाही. साल वेगळी, गर वेगळा, तसा देह वेगळा, परमात्मा वेगळा. एवढं आपल्याला भागवत शिकवतो सोपं करून.
आपण करतो पाहतो की नाही? काय करायला पाहिजे? मी इतकं सुंदर सांगितलेलं आहे की ह्या शरीराच्या अवस्था आहेत, आत्म्याला अवस्था नाही. आणि आपल्याला माहिती आहे आता तुम्ही काय झाले, बालकाचे तरुण झाले, तरुणाचे म्हातार झाले ना. आणि म्हणून इथं सांगितलं की आत्मा हा जन्मत नाही, मरत नाही, मृत्यू रहित, अजर आहे, अमर आहे, असं तत्व आहे. म्हणून अमृतानुभवच्या पहिल्या मध्येच नाथ महाराज ज्ञानोबारायला लिहिले ना, यदक्षर मनाखेय मानंद परमव्यय, इतकंच घ्यायचं. यदक्षर ते अक्षर तत्व आहे, शरीर अक्षर आहे, नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे, पण आत्मा आपल्याला मात्र तो मरत नाही. मान आनंदम, आनंद स्वरूप आहे, अज आहे म्हणजे जन्मरा नाही, अव्यय म्हणजे निर्विकार, विकारी. ही तत्व आम्हाला भागवत शिकवतो. आता हे म्हणजे महाराज तुम्ही कशाला ज्ञान सांगता, आम्हाला ज्ञानही घ्यायचं नाही, गोष्टी घ्यायच्या काहीच घ्यायचं, पण घ्या, भक्ती घ्या, त्याच्यातलं वैराग्य घ्या आणि आपण ज्ञानानं मुक्त होतो. असं जसं पहा, आपण सगळ्यांनी उन्हाळ्यामध्ये माठ घेतले की नाही, आणि कधी कधी माठ आपल्या हातातून पडला तर पडल्यावर काय होतं, घट फुटतो. पण घटातला आकाश काय होतो, कुठं ते कुठे गेलं सांगा, आकाश आहे. घट फुटला तसं हे देहरूपी घट फुटणार आहे, आमचं तत्व ते आहे. असं सुंदर मी नाही सांगायला इथे सांगितले पाहिजे म्हणून दाखवते विष्णू. घट भिन्ने यथाकाश आकाशस्याद् यथा पुरा एवं देहे मृते जीवो ब्रह्म संपद्यते पुनः. घट फुटल्यावर म्हणतात जसं आकाश ते घटाकाशातला आकाश ते महाकाशात, तसं देह हा नष्ट झाल्यावर मुळात आम्ही ब्रह्मरूप आहोत. पुन्हा आत्मा ब्रह्मच आहे, पण आम्हाला कळायला पाहिजे. आम्हाला आता काल नारळ खाल्ले असेल सगळ्यांनी, नारळाचा प्रसाद खाल्ला केला, मग नारळ त्याच्यात तुम्ही कवटी खाल्ली का शेंडी खाल्ली, काय खाल्ली, कवटी का शेंडी, हे ना काय खाल्लं, नारळ. म्हणून तसं आपल्याला कळावं हे, त्याच्यात वेगळे एकमेक कधी एकमेकात मिसळत नाहीत, भिन्नच राहतात. तर असं ज्यावेळेस सुंदर प्रकारचा उपदेश आमच्या शुकदेवाने काय केलेला आहे, म्हणतात कुठपर्यंत देह राहतात, जोपर्यंत आपण दिवा लावला, ह्या दिव्यात तेल आहे, वात आहे, अग्नी आहे, तर तो कुठपर्यंत जोपर्यंत तेल राहत आहे तोपर्यंत दिवा तेवत राहतो, प्रकाशित राहतो. तसं या शरीरात म्हणतात जोपर्यंत या शरीराचा, मनाचा, इंद्रियाचा संबंध आहे तोपर्यंत जीवपणा आहे. आणि याच्यातला जर रजोगुण, तमोगुण निघून गेला, सत्वगुण, तर काय आहे, केवळ आत्मतत्व आहे. खूप सुंदर सांगितलं पहा. आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, त्याला प्रकाशित करावं लागत, अग्नीने प्रकाशित केला आपण देवाला. म्हणून असं तू चिंतन कर, विवेक बुद्धी ठेव, परमात्म्याचा साक्षात्कार करून घे. असं कोण म्हणायला लागले, शुकदेवजी परीक्षितीला. तू मृत्यूचाही मृत्यू आहे, तू ईश्वर आहे. म्हणतात महात्म्यांच्या शापानं प्रेरित होणारा हा तक्षक नावाचा जो सर्प आहे, तुला भस्म करू शकणार नाही. आता भयभीत होण्याचं काही कारण नाही, मृत्यू तुझ्याकडे फिरकू शकत नाही. आणि म्हणून हा श्लोक मला वाटतं एक सगळ्यांनी विचार करा. अहम ब्रह्म म्हणा, अहम ब्रह्म, अहम ब्रह्म, परम धाम, परम धाम, परम धाम, परम धाम, ब्रह्माहम, 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 परम पदम, परम पदम, परमं पदम, परमं पदम. एवं, आता इतकं सगळं तुम्हाला म्हणता येणार. एवं समीक्षणात्मानं मात्मन्याधाय निष्कले. एवढंच पाहिजे. अहम ब्रह्म परम ब्रह्म, ब्रह्माहम परमं पदम. काय अहम ब्रह्म, मी कोण आहे,
तुम्हाला नाव ठेवले तुम्हीत का? आता पहा किती छान सांगितलं. हे महत्वाचा मुद्दा 12व्या स्कंदामध्ये सांगितलं. अंतिम उपदेश आमचा शुकदेवाने परीक्षित राजाला केला. बाबा तू देह नाही तर तू कोण आहे? ब्रह्म आहे. ब्रह्मपद म्हणजे मीच आहे. ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म दोन्ही. असं तू काय कर, ही चित्तवृत्तीचं अनुसंधान कर, पुन्हा पुन्हा लक्ष ठेव, पुन्हा पुन्हा विचार करा असं सांगितलं. आणि निरुपाधिक स्वरूपामध्ये तू स्थिर हो असं सांगितलं. म्हणून असा आपल्याला जोपर्यंत आपण असं करणार नाही, स्वतःला वेगळं समजा परमात्म्याचं, तेव्हा आपल्याला अनुभव या देहावर अशा ज्या सांगितलं. तुला आता आणखीन काय ऐकायचं का रे बाबा? कोण एवढं 7 दिवस परीक्षित राजाला शुकदेव सांगतात. आपल्या पंक्तीमध्ये पुन्हा पुन्हा विचारतात, तुम्हाला अजून हवंय का? भाजी पाहिजे का? चपाती पाहिजे का? मिष्टान्न पाहिजे का? विचारतात की नाही? आपण जोपर्यंत पण नाही म्हणतो तोपर्यंत आपल्याला पडायला येते. मग इथं हे तसंच हे पण मिष्टान्न नाही. आज काय खाल्लं? श्रीखंड खाल्लं. हे श्रीखंड आहे. कोण आहे? मी ब्रह्म आहे. ब्रह्म मी आहे, मी ब्रह्म आहे. हे काय केलं? वाढलं मिष्टान्न आपल्याला. आता मात्र म्हणतात तुला अजून काही ऐकायची इच्छा आहे का? असं ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस शुकदेव म्हणतात आता नाही. बरोबर आहे, तुमच्याकडून मी आता पूर्ण काय केलं, श्रेष्ठ असं जे ज्ञान आहे, पवित्र ज्ञान जे आहे, आपण तुमच्याकडून ऐकलं. पहा राजा, हे भगवान आपण मूर्तिमंत स्वरूप कण आहात असं मला समजलेलं आहे. तुम्ही माझ्यावर कृपा प्रसाद केलेला आहे. अनादि अनंत असं श्रीहरीचं स्वरूप, त्याच्या साक्षात लीला हे मी ऐकल्या आणि आता माझा निश्चय झाला, कृतकृत्य झालो. इच्छा केली ते पावावे. एतत् बुद्ध्वा बुद्धिमानश्चात् कृतकृत्यश्च भारत. म्हणतात पहा प्रभो, तुम्ही जर मला जे सुंदर प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे, आता त्या बोधावर मी आरूढ झालो. म्हणून आता काळजी करण्याचं काही कारण आहे नाहीये. कारण म्हणतात भगवंताची कृपा, महात्म्यांची कृपा होते त्यावेळेसच अशा प्रकारचं काय होतं, घडून येतं. आता मात्र म्हणतो गुरुवर्या, आता माझी वृत्ती बुद्धी या ब्रह्मामध्ये स्थिर झालेली. आता मात्र मी चंचल झालेलो नाही, मला पूर्ण कळालेलं आहे. आता तक्षक म्हणतात जरी आला तर मला त्या मृत्यूचं भय नाही. कोण? परीक्षित प्रत्यक्ष सांगतात. कारण तुम्ही सुंदर प्रकारचा ज्ञानाचा उपदेश केल्यामुळे माझी बुद्धी आता स्थिर झालेली आहे. अज्ञान कायमचं नाहीच झालेलं आहे. अज्ञानाटी हरंचैव जन्म कर्म निवारणे. कारण आता माझं अज्ञान गेलं, जन्म पण गेलेला आहे, मृत्यूचं भय मला आता राहिलेला नाहीये. आणि असं म्हणून शुकदेवांची पूजा केली. कोणी? परीक्षित राजा, ज्यांच्याकडून आपण ऐकले 7 दिवस, तर त्यांच्या ऋणातून आपण खरं म्हणजे तर उत्तीर्ण होऊ शकत नाही. परीक्षित राजाला जाणून होता आणि म्हणून परीक्षित राजा खरोखर आपल्या या उपकारातून, आपल्या ह्या ऋणातून मी तर उत्तीर्ण होऊ शकत नाही, परंतु तुमच्याकडून मी 7 दिवस ऐकलेलं आहे म्हणून शुकदेवांच्या चरणकमलाची पूजा केलेली आहे. आणि अशा प्रकारे आमचे शुकदेवजी परीक्षित राजांचा निरोप घेतला. ज्या परीक्षित आपली इच्छा पूर्ण प्रकट झालेली, कृतकृत्य झालेल्या सांगितलं, त्यावेळेस आमचे परीक्षित राजा पुण्यखाली निघून गेलेले आहेत. इकडे मात्र परीक्षित राजाने काय केलेलं, आता स्वतः आता आपण आपला स्वतः आता त्यांच्याकडून आपण ऐकलं, त्या बोधावर आवडून आपलं प्रत्येकाचं काम आहे. ताटात पदार्थ वाढले, तुम्ही हे की नाही, श्रीखंड वाढला की नाही, आता खायचं काम कोणाचं? तृप्त होण्याचं काम कोणाचं आहे? आमचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी स्वतःचा काय केलेलं आहे, त्या परमात्मा स्वरूपामध्ये एक रूप झालेले आहेत, मग्न झालेले आहेत. आता त्यांचा श्वासोश्वास सुद्धा चालत नव्हता, जणू एखादा वृक्ष जसा असावा तसं दिसत होते. आणि त्यांनी काय केले, गंगा किनाऱ्याच होते, त्यांनी कुशासनावर बसलेले आहेत, पूर्वेकडे टोक केलेला आहे, आपलं तोंड जे आहे उत्तराभिमुख केलेलं आहे. आता हे उत्तराभिमुख आहे ना, इकडे केलेलं आहे. आणि कुठल्याही प्रकारची मनामध्ये आसक्ती नव्हती, कोणत्याही प्रकारचा संशय नव्हता. आणि अशा प्रकारे काय झालेलं आहे, एकता ब्रह्ममय, आत्मा ब्रह्ममय झालेला आहे. इकडं ठरल्याप्रमाणे कोण? कारण त्या
काय दिला होता? शाप दिला होता ना शृंगीनं. तर त्याप्रमाणे परीक्षिती राजाला दंश करण्यासाठी हा तक्षक नावाचा जो सर्प आहे तो निघाला. ज्या ठिकाणी राजा बसलेला आहे तो तिकडे जात असताना तेवढ्यामध्ये वाटेमध्ये कश्यप नावाचे एक श्रेष्ठ व्यक्ती महात्मा आले आणि त्यांनी काय केलं? ते नाव चला तक्षक राजा आहे. तर त्या तक्षक राजाला आपण त्या म्हणजे परीक्षिती राजा आहे, परीक्षिती राजाला तक्षक चाललेला दंश करण्यासाठी तर आपण काय करावं? त्याची विषबाधा दूर करावी आणि त्याच्या बदल्यात आपल्याला भरपूर धन देईल, आपली उपजीविका चालेल. अशा विचारानं हा कश्यप ब्राह्मण जो आहे तो निघालेला होता. इकडून आमचा हा तक्षक पण निघाला, हा ब्राह्मण पण निघाला आणि दोघांची भेट वाटी झाली. दोघांनी विचारलं, कारण तक्षक विचारतो तुम्ही कुठे चालले? मी राजाकडे चालले. तुम्ही कोण आहात? मी तक्षक आहे, मी त्याला चावा घेण्यासाठी चालले. म्हणजे काय हरकत नाही, पण तुम्ही जरी चावा घेतला तर मी काय करू शकतो? म्हणजे तुझ्याकडे काय ताकद आहे? म्हणजे मला मंत्र येतो, त्या मंत्र सामर्थ्याने मी त्याची काय करीन? विषबाधा दूर करीन. म्हणून म्हणजे ठीक आहे, मी तक्षक असलं दाखव मला तू. लगेच त्या तक्षकाने आपला काय केलं? रूप प्रगट केलं तक्षकाचं आणि समोर दिसणारा जो वृक्ष होता त्या वृक्षावर त्यांनी फणा मारला. मग खूप मोठं वृक्ष होतं ते, विशाल असं भस्म झाले, राग सांगितलं आता कर तुझा प्रयोग. हे लगेच काय केले? ही मंत्रामध्ये ताकद आहे. आम्ही आता रामकृष्ण हरेचा मंत्र म्हणतो, हा मंत्र आहे ते आमच्या संसाराला भस्म करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे काय केलेलं आहे? त्याने मंत्र सामर्थ्य म्हटला आणि त्या राखेवर त्यांनी पाणी टाकलं. पुनश्च तद्वत ते वृक्ष काय झालेला आहे? जशा तसा हिरवागार, जशा शाखा उपशाखा पानं व्यवस्थित झाली. लक्षात आलं? म्हणजे तू कशासाठी जातो बाबा? म्हणे काही नाही, कारण माझी उपजीविका चालण्यासाठी राजा मला भरपूर धन देईल आणि म्हणून मी चाललो. मग तुला धन पाहिजे ना? मी पाहिजे तेवढे तुला धन देतो, परत जा. आणि अशा प्रकारे ती कश्यप देवता जी आहे ती निघून गेलेली आहे. इकडं हा ठरल्याप्रमाणे आलेला आहे. त्याने राजा सुरक्षित बसलेला होता, पण राजाने अगोदरच तक्षक येण्याच्या अगोदरच आपली चित्त वृत्ती जी आहे ती भगवंतामध्ये केंद्रित केली. तर फक्त त्याचा देह शिल्लक होता, त्या देहाला त्या तक्षकाने काय केला? स्पर्श केलेला आहे आणि तो देह भस्म झाला. अशा प्रकारे तसं परीक्षिती राजाने भगवंताची प्राप्ती करून घेतली, आपलंसं करून घेतलेलं आहे. तर आपणही काय करायला पाहिजे? तशीच प्राप्ती करून घ्यावी आणि आपलं जीवन कृतार्थ धन्य बनावे. गोपाल कृष्ण भगवान की जय. वृंदावन बिहारी लाल की जय. तर आपण अशा प्रकारे जे शुकदेवानं पूर्णतः काय केलेलं आहे त्यांना सांगितलं आहे, तर त्याच बोधावर आपणही जावं, आपलं जीवन धन्य कृतार्थ बनावं. आता आपण पाहिलं की पहिल्या दिवसापासून आपण आजच्या 7व्या दिवसापर्यंत आपण बराच ऐकलेलं आहे. तर पहिल्या याच्यात आपण ऐकलं होतं की शुकदेवांना प्रश्न विचारले परीक्षिती राजा. दुसऱ्या स्कंदामध्ये सुंदर प्रकारे भगवंताचं सगुण स्वरूपाचं ध्यान कसं करावे आणि ब्रह्मदेवाला नारायणाच्या श्लोकामध्ये भागवत कसं सांगितलं, ब्रह्म काय आहे, माया काय आहे, त्याचा जगतामध्ये कसा संपर्क आहे, जगतावर तो कसा वेगळा आहे, व्यतिरेक अन्वयाच्या माध्यमाने सांगितलं. तृतीय स्कंदामध्ये कर्दम आणि देवहूतीचा आपण विचार स्वामी म्हणूनचे जे परिवार होता तेव्हा आपण ऐकत असताना कपिल भगवंतानं देवहूतीला मार्गदर्शन केलं ते आपण ऐकलं. चतुर्थ स्कंदामध्येही आपण ध्रुव चरित्र आपण ऐकलं नाही, तर ते असं हे आपण ऐकत घेऊ. तर चित्रकेतू राजालाही कसा उपदेश केला ते आपण ऐकलं. 6व्या स्कंदामध्ये ऐकलं. 7व्या स्कंदामध्ये आपण ऐकलं, त्याच्यामध्ये नरकाचं वर्णन पण आलेलं होतं. आणि 7व्या स्कंदामध्ये आपण
हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवंतांनी नरसिंह अवतार धारण केला ते आपण ऐकलं. 8व्या मध्ये अंबरीश राजांचं चरित्र आपण ऐकलं. त्याचप्रमाणे वामन भगवंत या पृथ्वीतला कसे अवतरण झाले, गजेंद्र मोक्ष ते आपण ऐकलं. 9व्या स्कंदामध्येही आपण चिंतन ऐकलं. दशम स्कंदामध्ये सागर आपण चिंतन ऐकलं. 11 व 12 स्कंदात आपण आता ऐकलेल्याच आहे. अशा प्रकारे 7 दिवसाची जी आपण सुजी, कारण आम्ही 7 दिवस ऐकू शकलो नाही. काही लोकांना वाटतं चला भागवत आपण ऐकायचं तर अंतिम दिवशी आपण यावं, सगळ्याचं सगळ्या पदरात फल आपल्याला पडावं असं वाटतं ना. आणि म्हणून असा हा महत्वाचा उपदेश जो आहे शुक भगवंतांनी परीक्षित राजाला केला, तोच आपण काय केला मोठ्या आनंदानं, मोठ्या काय म्हणा पाहिजे, आपल्याला खूप कष्ट झाले कारण रात्रंदिवस इथं बसावं लागत होतं. काकड्याचं भजन ऐकायला लागत होतं, ज्ञानेश्वरी पारायण, पुन्हा भागवत कथा, हरिपाठ हे सगळंच ऐकलं. आणि मग मी आरडाओरडा न करता मोठ्या शांततेने ऐकलं श्रोत्यांना. म्हणून तुम्हालाही नमस्कार सर्वांना. ऐकले त्याचप्रमाणे आमचे गुणीजन ज्यांना आपण आता त्यांना किती विश्रांती वाटते, तिथून इथपर्यंत ते दररोज 3 दिवस त्यांनी आपल्याला सेवा दिली. मला त्यांना खूप चांगलं वाटलं, कारण भागवत कथा करायची, कीर्तन करायचं, त्याच्यासाठी लावणी, मृदंग, श्रुती, टाळ, गोष्टी लागतोच आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा त्यांनी न संकोच करता मोठ्या प्रेमानं आले आणि त्यांनी साथ दिली. त्याचप्रमाणे आमच्या आश्रमस्थ असणाऱ्या मीराताई त्या आल्या. त्याचप्रमाणे आमचे कांसन काका आम्हाला भेटले. म्हणलं चला म्हणून, तर ते म्हणजे काय हरकत नाही येतो, ते पण आले. आमचे पाठ आता आश्रमातल्या ह्या हेमनाताई त्यांनी आपली 7 दिवस काय केली, हजरी लावली. आणि मग आता कोणाकोणाचे नाव घ्यायचे आता, आमचे यजमान तर इथं होत होत, ज्यांनी 7 दिवस त्यांचं तर कौतुक करावं थोडं थोडं, कारण माणसाला ह्या सगळ्या गोष्टी एका ठिकाणी मेळ करणं काही सोपं नाही, अवघड आहे. आता त्यांना इथे हाताखाली कोणी नाही, पण म्हणजे पंक्तीचा नाश्ता आपणच करायचा, आपणच वाढायचा, स्वयंपाक आपण लक्ष द्यायचं, वाढायचं. आपल्याला लगेच काय सांगितलं चांगलं केलं नाही, उशिरा झाला आपण असं म्हणतो, असं म्हणतो. इथं म्हणे नाही तर काय, पण म्हणू शकतो. आता म्हणतात तुम्ही काय, असं होतं, कमी जास्त होतंय. रात्रीच्याला आपल्याला त्यांना तळमळ की तुमच्या कानामध्ये हे रस ब्रह्मरस सोडा, आणि म्हणून ते तसं करतात. किती त्यांची धावपळ मी खूप पाहिलं, पण प्रेम त्यांच्या विद्यार्थ्यांचं काय केलं त्यांनी, म्हणजे त्यांना आपण ज्यांना घडवले तर त्या विद्यार्थ्यांनी इथं येऊन सेवा केली. आणि कसं ज्यांनी आपली सेवा केली ना त्यांना आपण जीवनामध्ये कधीच विसरणार नाही, हे महत्वाचं. नुसतं शालेय शिक्षण जर आपल्याला बालपणी विद्यार्थी शिक्षक जरी भेटले ना तरी आपण काय करायला पाहिजे, त्यांचा आदर करायला पाहिजे. मोठे झाल्यावर भेटले तरी आदर करायला पाहिजे. म्हणजे कोणतेही शिक्षक असो, ज्यांनी आपल्याला जे जे ज्ञान दिलेलं आहे त्या ज्ञानातून आपल्याला काय करायचं आहे, उतराई व्हायचं आहे. आणि म्हणून आपल्या गुरुचा काय करायला पाहिजे, आदर करायला पाहिजे. आपले शिकवले करायचे सगळे गुरु खूप आहे, म्हणजे आपल्याला ज्या ज्या कला, ज्या काही जे विद्या आहे, जे जे आपल्याला शिकवले ते गुरु आहेत. म्हणून अवधूत याच्यात सांगितलं 24 गुरुचं वर्णन, पण वेळ नसल्यामुळे आपण सांगितलं नाही. म्हणून हे आपले अत्यंत त्यांचा सन्मान मान करायला पाहिजे. आणि आपण त्यांना रोज नमस्कार घालता का नाही, पाय पडतात का नाही, पडायला पाहिजे. दररोज पाया पडायचं, त्यांच्याकडून आपण तुम्हाला मार्गदर्शन करते, किती शिकवतात तुम्हाला, म्हणून दोघांच्या पाया पडायचं. पडत असतात पडत नाही, अरे बापरे चांगलं आहे का तसं. आम्हाला ते काल दुःख झालं, ज्यांनी तुम्हाला शिकवलं त्यांचं नाव सुद्धा त्यांनी विचारलं, मला काल वाईट वाटलं. असं पण ह्या विद्यार्थ्यांना तुम्ही सांगायला पाहिजे ना, त्यांना नाही कळत, लहान लेकरं त्यांना पाया पडायला पाहिजे. आणि तुम्ही आतापासून आत्ता पडायचं पाय. आलं लक्षात की आपली ही गीता आई आहे, कारण गीता आहे ती काही सामान्य आहे. म्हणून जिच्यापासून ही आपण गीता ऐकली ना
म्हणून ती आपल्याला माता आहे. तुमचं दोन्ही प्रकारचं प्रकृती पालन म्हणून गीताच्या पाया पडायचं. आणि तुम्हाला हे किती योगा शिकवते, तुमच्याकडून साधना करून घेते, तुम्हाला जप करायला लावते, आणि गीता शिकवतच नाही ना काही. मग ती गीता शिकतात, अभंग पाठ करून घेतात, मृदंगाची बोल देतात. आपलं कर्तव्य काय करायचं, सकाळी उठल्यावर पाया पडायचं, हरिपाठ झाल्यावर पाया पडायचं दोनदा, मग बाकी पुन्हा कितीदा दिसत नाही पाया पडायचं, पण सकाळ संध्याकाळ आपण त्यांच्या पाया पडायचं. आता लक्षात ठेवायचं. आणि चहा पिते नाही. मग आता तुमचं कौतुक चांगलं आहे, पण हे पाया पडायचं विषय. कारण सांगितलं आचार्य देव नमस्कार घालायला पाहिजे. अशा प्रकारचं कदाचित मी कोणाला बोलले असेल, झोपायला कधी काही म्हणणं असेल, कदाचित माझ्याच्यातून काही चुका पण झाल्या असत्या. आणि जे काही योग्य बरोबर आहे ते माझ्या गुरुदेवांचं आहे, आणि याच्यात चुकलं ते माझं आहे, ते माझ्या पदरामध्ये टाका. परंतु शुकदेवांचं जे आहे किंवा आमच्या स्वामीजींचं जे आहे ते जर आपण घेतलं तर आपण कृत्य होऊ शकतो. आणि म्हणून झालेली सेवा माऊलींच्या चरणी, आमच्या स्वामीजींच्या चरणी समर्पित करून येथेच वाणीला काय करते, पूर्णविराम देते. जय जय राधे श्याम. आता सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने आपल्याला आज संपलेला आहे. सर्वांनी ग्रंथाचं पूजन नमस्कार घालावा. आणि यजमान तर करतील, पण सगळ्यांनी नमस्कार घाला असं मला म्हणायचं. कारण ग्रंथाचं पूजन सर्वांना करायला सांगितलं. असो अशा प्रकारे आपण ही झालेली सेवा भगवत चरणी समर्पित करून इथं जाता 2 मिनिट. कारण कथा अमृत आहे आणि ना, कारण याच्यात 2 गंगा होतात. कोणत्या, एक कथा आणि ही नाम कीर्तनाची गंगा. भगवंताच्या चरणकमलापासून निघालेले तुम्हा आम्हाला ती पवित्र करणार आहे. आणि हे भगवंताच्या मुखातून निघालेले जे अमृत आहे ते कानाच्या द्वारा आम्ही काय करायचंय, आपल्या हृदयात ठेवायचं, वाणीच्या द्वारा नामस्मरण करायचंय, करायचं. मोठ्या सोपं असं. राधे राधे बोलो राधे राधे, 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 बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे। हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, हम भी बोलो राधे राधे, तुम भी बोलो राधे राधे, सब मिलके गाओ राधे राधे, सब मिलके गाओ राधे राधे, राधे 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 राधे, हरि बोल राधे राधे, बोल राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे। हाँ ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे, ब्रह्मा बोले राधे राधे, विष्णु बोले राधे राधे, अरे ब्रह्मा भी बोले राधे, विष्णु बोले राधे राधे, ब्रह्मा भी बोले राधे, विष्णु भी बोले राधे, शिवजी के डमरू से आवाज आई, राधे 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 हो, हरि बोल राधे राधे, बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे।